नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 9वी मधील सेमी इंग्लिश गणित भाग 2 या विषयातील चॅप्टर नंबर 3 ट्रायंगल्स या प्रकरणातील थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा एक महत्त्वाचा गुणधर्म शिकणार आहोत. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापांच्या बेरजे इतकं असतं. म्हणजेच मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल. आता यासाठी या ठिकाणी बघा, आपल्याला त्रिकोण PQR हा त्रिकोण आपण घेतलेला आहे. याच्यामध्ये PRS हा या त्रिकोणाचा बाह्यकोन आहे आणि RPQ हा अँगल आपण रेड कलरने दाखवलेला आहे. PQR हा अँगल ग्रीन कलरने दाखवलेला आहे. ह्या दोघांची बेरीज जर आपल्याला या ठिकाणी दोन्ही अँगल सेट करूया. बघा, आपल्या लक्षात येईल की या कोणाचं माप बाह्यकोन PRS याचं माप हे RPQ आणि PQR या दोघांच्या बेरजे इतकं आहे. म्हणजेच मेजर ऑफ exterior angle PRS of a triangle is equal to the sum of its remote interior angles, that is PR, PQ and PQR. आता आपण जो गुणधर्म बघितला त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा गुणधर्म म्हणजेच रिमोट इंटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल, हा गुणधर्म आपण थेरमच्या सहाय्याने प्रूव्ह करून बघूया, म्हणजे सिद्ध करून बघूया. थेरमचं स्टेटमेंट काय आहे बघा, द मेजर ऑफ अन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स. म्हणजेच त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतकं असतं. त्यासाठी आपण एक त्रिकोण काढलेला आहे. बघा, त्रिकोण PQR हा त्रिकोण काढलेला आहे आणि त्याचा बाह्यकोन म्हणजेच एक्सटेरियर अँगल काढलेला आहे PRS. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, तर हा जो अँगल आहे PRS याचं माप हे या अँगल RPQ आणि PQR यांच्या बेरजे इतकं आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता या स्टेटमेंटमध्ये दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण गिवन मध्ये घेणार आहोत. गिवन काय दिलेलं आहे बघा, अँगल PRS इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. अँगल PRS इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल PQR. आता काय सिद्ध करायचं आहे ते टू प्रूव्ह मध्ये लिहितो. काय सिद्ध करायचं आहे आपल्याला, अँगल PRS इज इक्वल टू अँगल PQR प्लस अँगल QPR. दॅट इज अँगल PRS इज इक्वल टू अँगल PQR प्लस अँगल QPR. आता याची सिद्धता लिहिताना म्हणजेच प्रूफ लिहित असताना एक गोष्ट लक्षात घेऊया की जेव्हा आपण त्रिकोण हा भाग शिकतो तेव्हा त्रिकोणाचा एक सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आपण शिकलेला आहे, तो म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. म्हणूनच द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. आता इथं या त्रिकोणामध्ये तीन कोण कुठले कुठले आहेत बघा, त्रिकोण PQR, त्रिकोण QPR आणि त्रिकोण PRQ. ह्या तिन्ही कोणांची बेरीज किती असणार आहे, 180 डिग्री असणार आहे. Therefore we can write here angle PQR plus angle QPR plus angle PRQ is equal to 180 degree. Here equation 1. आता आणखीन एक महत्त्वाचा गुणधर्म आपण बघितलेला आहे, तो म्हणजे लिनियर पेअर, अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर म्हणजे काय, तर रेषीय जोडीतील कोण. रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज सुद्धा काय असते, 180 अंश असते. बघा, इथं रेषीय जोडीतील कोण कुठले दिलेले आहेत, PRQ आणि PRS यांची बेरीज सुद्धा काय असणार आहे, 180 अंश असणार आहे. म्हणून इथं लिहिलंय बघा, अँगल PRQ प्लस अँगल PRS इज इक्वल टू 180 डिग्री. इक्वेशन नंबर 2, अँगल्स इन लिनियर पेअर. आता ह्या दोन्ही इक्वेशन कडे जरा काळजीपूर्वक बघितला तर आपल्या लक्षात येईल की उजवी बाजू ही समान आहे, म्हणजेच डावी बाजू सुद्धा समान येणार. Therefore we can write here from equation 1 and 2 angle PQR plus angle QPR plus angle PRQ is equal to angle PRQ plus angle PRS.
आता समीकरण सोडवण्याचा नियम काय, तर दोन बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला जर समान टर्म असतील तर त्या आपण इलिमिनेट करू शकतो. आणि म्हणून अँगल पी आर क्यू या ठिकाणी बघा, अँगल पी आर क्यू इथं आहे आणि अँगल पी आर क्यू इथं आहे. हे दोन्ही इलिमिनेट केलं तर आपल्याला काय मिळतं, अँगल पी क्यू आर प्लस अँगल क्यू पी आर इज इक्वल टू अँगल पी आर एस. दॅट इज अँगल पी आर एस इज इक्वल टू अँगल पी क्यू आर प्लस अँगल क्यू पी आर. Therefore, here we prove that the measure of an exterior angle of a triangle is equal to the sum of its remote interior angle. म्हणजेच त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोणाच्या मापांच्या बेरजे इतकं असतं. धन्यवाद.